नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय शिवराय. खूप दिवसानंतर भेट होते आपली आज. तर आम्ही निघालोय किल्ले रायगडावर 346व्या शिव पुण्यतिथीनिमित्त. आधी भंडारी उसातले या नाक्यावर आम्ही थांबलोय, बसची वाट बघतोय. काय सांगा अजयजी? जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही निघालो रायगडावर. उद्या हनुमान जयंती आणि शिवपुण्यतिथी अशी एकाच दिवशी असते. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच महाराजांचं देहावसन झालं होतं. तर त्याच्या आदल्या दिवशी चाललोय आम्ही. आदल्या दिवशी एक दिवस प्रवास हरिहरेश्वर असा करत आम्ही रायगडावर शिवपुण्यतिथीला पोहोचणार आहोत. 6ची वेळ होती आणि 7:30 वाजता बसमध्ये बसलोय. पाहू शकता आपण मागे. हरिहरेश्वर दर्शन होईल. या वर्षी असं वाटतं की 1 तास जरा लेट झालेल्यासारखं वाटतं आपल्याला. त्याच्यामुळे हरिहरेश्वर दर्शन होईल. तर वेळ भेटली तर दिव्यागर करणार आहोत. वेळ नाही भेटली तर हरिहरेश्वर करून डायरेक्ट रायगडकडे प्रस्थान होणार. रायगडच्या पायथ्याशी जर लवकर गेला तर 5:00ला जिजामातेचं समाधीचं दर्शन आजच घेऊ आपण. आणि जर उशीर होत असेल तर जिजामातेचं दर्शन उद्या दुपारी आपण खाली उतरल्यावर घेऊ. पण आता हरिहरेश्वर दर्शन झाल्यावर रायगडला जाणार. 7:30 वाजता बसमध्ये बसलो. सकाळचा नाश्ता आम्ही रस्त्यात केला. राजेशजींनी मार्गदर्शन केलं आणि आता पुन्हा एकदा आम्ही बसमध्ये बसतोय. आमच्या बस आहेत. जय श्रीराम. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शिवबाच होणार, साखर शिवबाच होणार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. शिवरायांचे व मावळ्यांचे गौरवाचे गीत गात आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि जाऊन पोचलो एका प्राचीनकालीन शिवमंदिर हरिहरेश्वर येथे. 7:30 वाजता उसातण्यावर निघालो आहे आणि आता हरिहरेश्वरला पोहोचलोय. 1:15 वाजले. खूप उशीर झाला आम्हाला यायला आणि बस आमच्या पार्क होत आहे त्या ठिकाणी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बाद में पूछेंगे. हरिहरेश्वर एक असं प्राचीनकालीन धार्मिक पौराणिक देवस्थान ज्या ठिकाणाला भारतातील पवित्र शहर काशीप्रमाणे उत्तर काशी देखील म्हटलं जातं. नमः पार्वती पते हर 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 हर. जय श्रीराम. जय जय श्रीराम. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की ज्या वेळेस बळीराजाकडून 3 पाऊले भूमी घेत असताना वामनांनी दुसरे पाऊल हरिहरेश्वर येथून सुरू केले होते. आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्त्य मुनींनी शांततेच्या शोधात निघाले असता भ्रमण करत हरिहरेश्वर येथे पोचले व येथील स्वयंभू 4 शिवलिंगांचे दर्शन घेता त्यांचे मन शांत झाले. मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है, सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी. तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा,
पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। हरिहरेश्वर इथे उत्तम प्रकारे असं दर्शन करून आता आम्ही बीचवर जाणार आहोत. खूप सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळाली. खूप वर्षापूर्वी आलेलो, आज पुन्हा एकदा योग आला. आणि करणजी काय म्हणता? जय श्रीराम. जय श्रीराम. कसं वाटलं दर्शन घेऊन? एक नंबर. हा आता आपण दुसरी वेळ आहे माझी. माझी पण दुसरी वेळ आहे आणि खूप सुंदर वाटलं. दक्षिण काशी आहे आपले. दक्षिण काशी. आणि आता आपण बीचवर जाणार आहोत. हा बीच मागच्या साईडला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. संदीपजी काय बोलता? ठीक आहे. प्रवास कसा झाला? उत्तम. चला आता बीचकडे जातो आपण. महादेव. जय श्रीराम. ओम नमः पार्वती पते हर 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 मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय श्रीराम. जय जय श्रीराम. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जन्मभूमी की जय. काशी विश्वनाथ की जय. श्री कृष्ण जन्मभूमी की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मुख्य मंदिरात दर्शन झालंय आणि आता आम्ही प्रदक्षिणेकडे जात आहोत. सोबत मित्रमंडळी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. चला जाऊया आपण प्रदक्षिणेकडे. श्रीराम. तर मुख्य नमः मंदिर. पार्वती पते. हर हर महादेव. हे आहे मुख्य मंदिर आणि इथून खूप सुंदर दृश्य चांगले दिसत आहेत. हे आहे हरिहरेश्वर बीच. प्रदक्षिणा मार्गात असलेले समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याच्या पारणे फेरणारे दृश्य मनाला एक वेगळीच भुरळ घालते. हरिहरेश्वरचे एक अप्रतिम दृश्य माझ्या मागे आहे, तुम्हालाही दाखवतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. थांबा एक मिनिट. बोल. स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. व्हिडिओ घ्या ना. उतरताना मस्त समुद्र आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. याच ठिकाणी 2011 ते 12 साली आलो होतो आणि परत एकदा तोच अनुभव घेतोय. खूप सुंदर गार हवा या ठिकाणी वाहते आणि त्या हवेचा आनंद घेतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. किधर से? दौड़. दौड़ किधर है? पुणे. पुणे. पुणे में. पुणे हिंदी का मराठी बोलता? मराठी चालते ना आपल्याला. मग कशाला हिंदी जय बोलता? श्रीराम आहे भाऊ आपण. मराठी श्रीराम. चालणार ना का आपल्याला. मग कुठेवर आलेत? कितीवरून आलेलो किती जण आलेत? किती मित्र आहेत सोबत? चॅनल कोणते आपण? 80 जण आहेत. 80 जण आहेत. आम्ही पण जवळजवळ 80 ते 85 जण आहोत. 2 बस आहेत. बर बर. आमचे पण 2 बस आहेत. ठीक आहे. चालतंय. हे नजारा बघा एकदा. सुंदर दृश्य आहे.
हरिहरेश्वरच्या या बीचवर आम्ही सर्व मित्रमंडळी आनंद घेताना या ठिकाणी बसली आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमः पार्वती पते हर 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 हर. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आई भवानी शक्ती दे. आई भवानी शक्ती दे. मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की. मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की. धन्यवाद. समुद्राच्या लाटांनी कातल कोरलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खूप आतपर्यंत हे कातल कोरलंय. पाणी आदलून आदलून या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे कातलाची झीज झालेली आपण पाहू शकता. तर मित्रांनो, समुद्राच्या या चौपाटीवर फिरत असताना आम्हाला एक वेगळी गोष्ट मिळाली आहे. या ठिकाणी आम्हाला भेटला आहे मुठ्या. समुद्रात असणारा मुठ्या. त्याला आपण सोडूया. अशा प्रकारे सर्व मंडळी एन्जॉय करतायत. करतायत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर ही सर्व कल्याणवरून आलेली मंडळी आहे. कसं वाटलं तुम्हाला? अजून पुढचा प्रवास करायचा आपल्याला. रायगड. ऍक्च्युली या स्थानावर आहे येऊन आहे ना एवढं मस्त वाटलंय. थंड हवा. आता थोडं गरमीत राहायचं आहे. थंड हवा खायला एकदम बरी वाटते. मस्त. ओके. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री. चला. हर हर महादेव. हर हर महादेव. तर समुद्राचा आनंद घेऊन झालाय आणि आता आम्ही ही जी खिंड आहे चढतोय. आता खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. अजयजी काय सांगाल? सांगायचं म्हटलं तर खूप आनंद वाटला. कारण हा हरिहरेश्वरचा जो सागर किनारा आहे तो एवढा प्रसिद्ध आहे की इथली समुद्र किनारा आणि इथली हवा आणि इथलं मंदिर एकूणच याला खूप मोठा इतिहास आहे. एकदम मस्त वाटलं. धन्यवाद.